धक्कादायक प्रकाराने पुणे हादरलं। कोंढव्यात कुरिअर बॉयचा बनाव करून 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार। बलात्कारानंतर तरुणीच्या मोबाईलमध्ये आरोपीने काढला सेल्फी, मी परत येईन अशी ही धमकी। दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, निष्कर्षावर मुंबई पोलीस ठाम। आदित्य ठाकरेंना क्लीन चिट मिळाल्याची चर्चा, तर राज्य सरकार वेळकाढूपणा करतंय, कोर्टाची नाराजी। भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल। सोलरसाठी आग्रह, मात्र वीज कनेक्शन नाही, अधिकाऱ्यांना नोबेल द्या, मुनगंटीवारांची टोलेबाजी। संजय राऊतांच्या टीकेनंतर मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांचा भाजप प्रवेशाला ब्रेक। दोघांवरही नाशिकमध्ये गंभीर गुन्हे, फरार आरोपींना पक्षप्रवेश दिला जात असल्याची राऊतांनी केली होती टीका। संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात नगर परिषदेची इमारत कोसळली, गाळेधारकांचं नोटिशीकडे दुर्लक्ष, इमारत कोसळल्यानं मोठं नुकसान। गडचिरोलीमधल्या गुंडेनूर नदीमधनं विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास, पूल अर्धवट अवस्थेत असल्यानं जीव धोक्यात घालून नदी पार करण्याची वेळ। गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडले, मुसळधार पावसामुळे धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्यांना पूर, कणकवली आचरा मार्गावर पाणी, कुडाळमध्ये घरं पाण्यात, तिलारीतून विसर्ग वाढवला। नंदुरबारच्या नवापूरमध्ये अंत्यसंस्कारासाठी आदिवासींचा नदीतून जीवघेणा प्रवास। अनेक वर्षांपासून नदीवर पर्यायी पुलाची मागणी, प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप। सिंधुदुर्गाच्या सावंतवाडीत भरधाव कार 60 फूट खाली कोसळली, कारमधील 6 तरुण अपघातातून आश्चर्यकारकरित्या बचावले। बदलापूरच्या भोज धरणाच्या बंधाऱ्यावर पाण्यासोबत मस्ती, पर्यटकाच्या अंगलट, पाण्याच्या प्रवाहात पर्यटक अडकला, जवळ असणाऱ्या लोकांनी साखळी करत वाचवला पर्यटकाचा जीव। नवी मुंबईच्या ऐरोलीत इमारतीच्या कंपाऊंडचा भाग कोसळला, गॅस पाईपलाईन लिकेज, अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। लातूरमध्ये पाठीवरून औत ओढणाऱ्या शेतकऱ्याला अभिनेता सोनू सूदकडून मदतीचा हात, शेतकऱ्याला बैल देण्याचं अभिनेत्याचं आश्वासन। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातल्या पिरपाणीमध्ये झोपडीत जिल्हा परिषद शाळा, 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकाच झोपडीत शिक्षण, बांधकामासाठी परवानगी नसल्यानं मिळालेला निधी सुद्धा परत गेला। धाराशिवच्या सावर गावात मोडकळीला आलेल्या इमारतीत शाळा, एका वर्गात 85 विद्यार्थ्यांना बसवायची वेळ। मुंबईतल्या महिला डॉक्टरची सांगलीतल्या पुणे बंगळुरू मार्गावर आत्महत्या, हातावर आणि गळ्यावर ब्लेडने वार करून जीवन संपवलं। माळशिरसच्या ठाकूरबुवा समाधीजवळ माऊलींच्या पालखीचं गोल रिंगण संपन्न। आज तोंडले बोंडलेमध्ये होणार ज्ञानेश्वर माऊली आणि सोपान काकांची बंधू भेट। विठ्ठलाच्या सासूरवाडीची दिंडी पंढरपुरात दाखल, अमरावतीतून 35 दिवसांपूर्वी निघालेल्या रुक्मिणी मातेच्या दिंडीचं पंढरपुरात आगमन। बेळगावच्या गोकाकमध्ये महालक्ष्मी यात्रेला सुरुवात, 10 वर्षांनी होणाऱ्या यात्रेत लाखो भाविकांची उपस्थिती।